आपण प्रेमाने एखादी गोष्ट बनवली ना, आपल्या प्रेमाचा रंग पण त्यात उतरतो. काय करत होतास तू? जरा म्हणून काळजी नाही. कशाला हिरोगिरी करत होतास? सणावाराचं कशाला वागायचं असं? इथून पडला असतास तर घरच्यांचं काय झालं असतं? माझं काय झालं असतं? थंडी खूप वाढली आहे ना. हो, दिवसाचं मेला मरणाचं गरम होतं. ऑक्टोबर हीट नाही तर काय. आणि संध्याकाळी पाऊस. काही सांगता येत नाही, काही होत असतं नुसतं. चला गरमागरम चाय आलाय, गरमागरम चाय. हो शिंदे दादा या, तुम्ही पण या. भारती मावशी, थंडीची टेन्शन घेऊ नका, मी ब्लँकेट घेऊन आलो तुमच्यासाठी खास. कशासाठी येतं ते? काय प्रश्न विचारता तुम्ही? आता ब्लँकेटचा दुसरा आयुष्यात काय उपयोग असतो का? अहो थंडी खूप पडल्या भारती मावशी, म्हणून घेऊन आलोय मी. काय अरे कसला विचार करताय तुम्ही? हा कळलं मला काय. मॅडम ना घाबरताय का तुम्ही? अजिबात घाबरू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी बोलतो त्यांच्याशी. मी बोललो की विषय संपला. कसं आहे, थंडी खूप आहे हो, आणि तुम्ही सगळे आजारी पडला तर ड्युटी कशी करणार ना? बरोबर आहे भारती मावशी? आणि काय चहा वगैरे लागला पडवळ तिथं ठेवलाय गरमागरम चाय. आपल्या पोरांना हाका द्या, लगेच पोरं हाजीर. हा टेन्शन घेऊ नका. गेले ब्लँकेट. हा ठीक आहे दादा, ठीक आहे. भारती मावशी ठीक आहे. पडवळ ठीक आहे. ओके, अजून कसला विचार करताय? आता जास्त विचार करू नका. आणि कुठं घाबरताय मॅडम ना? अहो त्यांनी विचारलं तर बिनधास्त सांगा, माननीय बळवंत लक्ष्मण माने यांनी दिलेत म्हणून. आणि माझं नाव घेऊन पण जर काय बोलल्या तर आहे अशा ब्लँकेट माग द्या, म्हणजे मी माझं मी घराला घेऊन जातो, नाही का असं म्हणायचं होतं मला. चला चला चला, आपण चहा घेऊया. चला या. मॅडम हे घ्या. काय हे? ब्लँकेट. ते सत्या नाही, सत्याचे पप्पा, सासरे बुवा माझे, ते काय म्हणाले पोलिसांना थंडी वाजत असेल त्यांना दे म्हणून द्यायला आलोय. हे घ्या. नकोय मला. अहो असं काय करताय वाघबार मॅडम? अहो थंडी लय पडल्या, म्हणजे इकडं लय असती. तुम्ही कसं 3 वर्ष मुंबईला होता ना, त्यामुळे तुम्हाला थंडी माहित नसणार आहे. अहो इकडे एवढी थंडी असते, एवढी बेकार की बासच. अहो बर्फ पण उकळून घ्यावा लागतो. तर माझं मी बघीन कसं राहायचं ते. जा तू. अहो पण मॅडम, अहो जरा समजून घ्या, थंडी खूप आहे. तुम्ही आजारी पडला तर सत्याच्या पप्पांना, सासरे बुवांना, माझ्या, त्यांना बरं वाटणार नाही ना तुम्ही आजारी पडलेलं, म्हणून म्हणतोय घ्या. बरं ठीक आहे राहून दे. चला येतो. बलमा. हा हे घ्या. मला वाटलेलं तुम्ही सत्याच्या पप्पांचे शब्द खाली पाडणार नाही. हे नकोय मला. मला सांग, तुला काय वाटतंय? अहो मला काय लय वाटत असते, पण या घरात चालणार आहे का माझं? मला लय काय वाटत असतं. तुम्हाला खरं सांगू का, मी नगरसेवक पदाचा उमेदवारच नाही. माझ्यासारख्यांना मुख्यमंत्री झालं पाहिजे असं मला वाटतं, पण काय वाटण्याला काय मत? मी काय बोलते ते नीट ऐकून घ्या आधी. सत्यावर कोण हल्ला करणार असेल? म्हणजे असा कोण सत्याचा दुश्मन आहे जो त्याच्या जीवावर उठलाय? हल्ला? दुश्मन? अहो मीच. काय? अहो मीच तोच विचार करत होतो की कोण हल्ला करेल सत्यावर, तो पण माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने इथं असताना मी तोच विचार करत होतो. तुला माहित असेल की? हा तुला माहित नाही असं होऊच शकत नाही. हा हा बरोबर आहे तुमचं, पण मला माहितच नाही ना कोण आहे तो. कोण आहे तो माहित असताना तर मी सोडला नसता अजिबात. हा बर येतो. माझा डंटर टिलीचा टाइम झाला. काय? कसला टाइम? व्यायाम, हल्ला, दुश्मन
कधी पण हल्ला करू शकतो ना. आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपण मजबूत असलं पाहिजे, आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे व्यायाम करून. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. मी येतो, माझा टाइम झाला. चला बघा आपल्याला येतो. चल, 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 चल. पडवळ पडवळ एवढं का घाबरलाय तुम्ही? घाबरलोय कुठे? घाबरलो नाही. हो, पडवळ कधी कुणाला घाबरतो काय? आडनाव पडवळ असलं तरी ताकद भोपळ्या एवढी आहे माझ्यात. ते दिसतच आहे मला. बर पडवळ, पण मला सांगा, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन कसलं आहे हो? म्हणजे दुपारी जे टेन्शन होतं तेच आहे का? तोच विषय आहे का? नाही, तसं काही नाही. पडवळ, तुमचा चेहरा ना लय बोलका आहे बघा. तुम्ही काही सांगितलं नाही ना तरी बी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते काहीतरी विषय आहे. काय झालंय? आता काय वेगळं सांगणार सत्यात? आता तोच विषय मुलगी बघायचा. अहो, आमचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जोडले गेलेत. आमचं सगळं ठरलंय. मुलांची नावं काय ठेवायची, त्यांना कुठल्या शाळेत टाकायचं, फक्त अजून बघण्याचा कार्यक्रम होत नाही म्हणून अडलंय. त्यात ड्युटीमुळे वेळ देता येत नाही, मॅडम सुट्टी देत नाहीत, आणि आता तर बबडीने मला शेवटचा चान्स दिलाय. मग तो चान्स तुम्ही घ्या पडवळ. अहो, पण कसा? अहो, मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना म्हणजे आमच्या वहिनींना मी ज्या ठिकाणी सांगतो तिथं बोलवा. उद्याच बोलवा. उद्या? हा, मग चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? अहो, पण मी इथे नसलो तर मॅडमना संशय नाही का येणार? अहो, मला सस्पेंड करून टाकतील त्या. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते मी बघेन. तुम्ही फक्त मुलीकडच्यांना कळवा. बाकी पुढचं पुढे बघू आपण. वाघमारे एवढं थंडीत माझ्यासाठी ड्युटी करतात. मला नाही झोप लागायची अशा वेळी. आज मी बी जागा राहतो. बलमानं ब्लँकेट दिलं होतं तरी यांनी घेतलं नसणार मुद्दाम. रागापुढे स्वतःची बी काळजी करायची असते हे अजिबात लक्षात राहत नाही वाघमाऱ्यांच्या. आम्या, हा दादा, एक नंबर काम केलं बघ शेकोटी करून. एक काम कर, अजून लाकडं गोळा कर आणि सगळ्या पोलिसांना बोलून घे. हा, थंडी वाजली पाहिजे. हा, ओके.